आज आपण घटना निर्मिती हा चॅप्टर बघणार आहोत। तर भारतासाठी घटनेची संकल्पना, तर त्यामध्ये 1922 मध्ये सगळ्यात आधी महात्मा गांधीजींनी संविधान सभा या शब्दाचा वापर न करता अशा एका सभेची मागणी केली होती। त्यानंतर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची मागणी केली असं श्रेय त्यांना देण्यात येतं। त्यानंतर 1935 मध्ये काँग्रेसने पहिल्यांदा भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली। 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी अशी 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी मागणी केली। त्यानंतर 1940 मध्ये तत्वतः ऑगस्ट ऑफरने संविधान सभेला मान्यता दिली। त्यानुसार घटना समितीची रचना ही कॅबिनेट मिशनने झालेली आहे 1946 मध्ये। तर त्यात होते क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर। तर त्यावेळी आपली लोकसंख्या होती 38.9 कोटी आणि 10 लाख सदस्यामागे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य तेव्हा निवडून दिला जाणार होता। तर आपली पूर्ण 389 जागा होत्या। तर त्यापैकी 296 जागा या तेव्हा जे प्रांत होते गव्हर्नरांचे, तर 11 प्रांतमध्ये गव्हर्नर राज्य करत होते आणि 389 जागांपैकी 296 जागा ब्रिटिश भारताच्या होत्या आणि 93 जागा या संस्थानांच्या होत्या। तर त्यातल्या 296 जागा या 11 प्रांत गव्हर्नर ज्याच्यावर राज्य करत होते ते होते। आणि तेव्हाचे आताचे जसे केंद्रशासित प्रदेश आहेत तर तेव्हा तसे मुख्य 4 आयुक्तांचे प्रांत होते। त्यामध्ये होतं दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान। तर त्यामध्ये 296 जागांसाठी पहिली जी निवडणूक घेण्यात आली त्यापैकी 208 जागा या काँग्रेसने जिंकल्या। त्यापैकी 73 जागा मुस्लिमांनी जिंकल्या आणि 15 ज्या आहेत त्या इतरनी जिंकल्या। तर त्या इतरमध्ये कोण कोण होतं? पहिलं होतं युनिनिस्ट होतं, दुसरे होते युनिनिस्ट मुस्लिम, तिसरे होते युनिनिस्ट शेड्यूल कास्ट, चौथे होते शेड्यूल कास्ट फेडरेशन, पाचवे होते साम्यवादी, सहावे होते गैर शीख काँग्रेस, सातवे कृषक प्रजा पार्टी आणि 8 जागा या अपक्षांनी जिंकल्या होत्या। तर घटना समितीचे कामकाज बघूयात आपण। तर घटना समितीची जी पहिली बैठक होती तर ती भरली होती 9 डिसेंबर 1946 ला। त्या सभेला 211 सदस्य हे हजर होते। तर त्याचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते कारण की तेव्हा ते त्यांच्यातले सगळ्यात जास्तीचे वयस्कर होते आणि ही फ्रान्सची तरतूद होती की जो जास्तीचा वयाचा माणूस असेल तर त्याला अध्यक्ष करण्यात यावं, म्हणून त्यांना तात्पुरते अध्यक्ष केलं होतं। दुसरी बैठक भरली होती 11 डिसेंबर 1946 ला। तर तिचे अध्यक्ष होते कायमस्वरूपीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष होते एस.सी. मुखर्जी आणि घटना समितीचे सल्लागार होते सर बी.एन. राव। तर तिसरी जी बैठक होती तर ती झाली होती 13 डिसेंबर 1946 मध्ये। तर त्यामध्ये जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता। तर ती ठरावाला मान्यता दिली होती घटना समितीने 22 जानेवारी 1947 मध्ये। तर आपण बघूयात स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार झालेले बदल। तर आपली घटना समिती होती ना ही सार्वभौम झाली होती, तिला आपली घटना समिती ही सार्वभौम झालेली होती। तर कुठलाही देश त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही। आपला भारत जो आहे त्याचे निर्णय हा स्वतः घेईल, म्हणजेच तो सार्वभौम होईल। आणि घटना समितीचं कायदेमंडळ जे होतं ते जी.व्ही. मावळणकर यांच्याकडे होतं। सदस्य संख्या ही 399 होती, पण पाकिस्तान आणि भारताची फाळणी झाली त्यामुळे 299 जागा या भारतामध्ये मिळाल्या असं त्याची रचना आहे। आपण बघूयात घटना समितीचे कार्य। तर 22 जुलै 1947 रोजी आपल्या भारताने राष्ट्रध्वजाची स्वीकृती केली। त्याचप्रमाणे मे 1949 मध्ये राष्ट्रकुल
सदस्यत्वास मान्यता दिली. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपतीची निवडणूक, म्हणजेच 24 जानेवारीला राष्ट्रगीत आपण एक्सेप्ट केलं, राष्ट्रगान, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पहिला राष्ट्रपती म्हणून हे केलं, त्यांची निवड करण्यात आली. इतर काही महत्त्वाच्या गोष्टी, तर संविधान सभेच्या टोटल 11 सत्र झाले. आपलं संविधान निर्माण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. संविधान सभा निर्माण करताना 64 लाख रुपये खर्च लागला आणि 60 देशांच्या घटनेचा विचार केला तेव्हा आपली संविधान सभा ही तयार झाली आणि 114 दिवस हे मसुद्यावर काम करण्यात आलं. घटना समितीच्या आपण काही अजून दुसऱ्या समित्या होत्या त्या बघूयात. तर संघराज्य समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. तसंच संघराज्य राज्यघटना या समितीचे अध्यक्ष होते ते पण जवाहरलाल नेहरू. प्रांतिक राज्यघटना समितीचे अध्यक्ष हे पटेल होते. आणि तसं FR म्हणजे फंडामेंटल राईट, म्हणजेच आपले मूलभूत अधिकार. अल्पसंख्याक आदिवासी क्षेत्र या समितीचे अध्यक्ष होते पटेल. आणि जे फंडामेंटल राईटची उपसमिती होती तिचे होते अध्यक्ष JP कृपलानी. अल्पसंख्याकचे HC मुखर्जी. आदिवासी क्षेत्राचा गोपीनाथ बारलोई AV डक्कर. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपली मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिचे सदस्य होते बाकीचे KM मुन्शी, सईद अहमद सादुल्लाह, गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N माधवराव, ज्यांची हे BL मित्तरांच्या जागी झाली होती आणि TT कृष्णमाचारीचं DP खेतान यांचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांच्या जागेवर TT कृष्णमाचारी आले होते. तर असे हे टोटल 7 जण होते. तर आपण एक ट्रिक म्हणून सुद्धा यांच्याकडे बघू शकतो मसुदा समितीचे सदस्यांचं हे, कारण की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे अहमद आणि अय्यंगार आणि हे अय्यर हे 4 जण A वरून होता आणि मुन्शी आणि माधवराव हे 2 M वरून आणि TT कृष्णमाचारी असं हे आलं जरी प्रश्न तर याच्यावरून आपण सॉल्व करू शकतो. तसंच घटनेची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा आपण स्वीकार केला आणि आपली जी घटना लागू केली ती 26 जानेवारी 1950ला लागू केली होती. कारण की 26 जानेवारी 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झालं अशी घोषणा केली होती. तर त्याची आठवण म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस निवडला होता. आपण त्याला प्रजासत्ताक दिन बोलतो. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण जी घटनेचा स्वीकार केला तेव्हाच नागरिकत्व, राष्ट्रपतींची शपथ, प्रतिज्ञा, निवडणूक आयोग, कलम 366, 379, 391, 92, 93 आपण हे तेव्हापासूनच लागू केलं होतं 26 नोव्हेंबर 1949 पासून. आपली घटना समितीची जी निशाणी होती ना तर ती हत्ती होती. सचिव होते HV अय्यंगार आणि इंग्लिशमधलं जे काही आपलं कॉन्स्टिट्यूशन होतं ते लिहिलेलं होतं ते प्रेमबिहारी नारायण रायजादांनी आणि नंदलाल बोस, बिहोर राममोहर सिन्हा यांनी सरनाम्यावर नक्षीकाम केलं होतं आणि हिंदीची जी प्रत होती त्याचं लिखाण केलेलं होतं वसंत कृष्ण वैद्य यांनी. तर अशा प्रकारे आपलं घटना समितीचा हा चॅप्टर आपण बघितला.